पुढच्या बातमीकडे वळूया. फलटणमध्ये माझ्या कार्यकर्त्यांना आणि भगिनींना त्रास झाला तर काळा कोट घालून मी कोर्टात उभं राहीन असा इशारा रामराजे नाईक निंबाळकर यांनी विरोधकांना दिलाय. तर डोक्यावर परिणाम झाल्यानंतर काही माणसं अशी विधानं करत असतात असं प्रत्युत्तर भाजपचे माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर यांनी दिलेलं आहे. हे बघा, अन्याय सहन करणारा अन्याय करणाऱ्याच्या डबल दोषी असतात आणि तुमच्या मागे मी आहे ना, का घाबरत नाही? याच्या पुढे जर कार्यकर्त्याला त्रास झाला, महिला भगिनीला जर त्रास झाला, हा रामराजे काळा कोट घालून कोर्टात उभं राहील तर मी वकील आहे. सर्वाधिक मतदान हे भारतीय जनता पार्टीला लोकसभेला झालेलं आहे. नगराध्यक्षाचा उमेदवार हा भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर निवडून येणार आहे. हे सगळं डोक्यावर एक एक विशिष्ट प्रकारचा पडदा बांधल्यानंतर किंवा परिणाम झाल्यानंतर अशा प्रकारची वक्तव्य काही माणसं करतात. त्यांना आज जनता त्यांची जागा येत्या निवडणुकीला दाखवल्याशिवाय राहणार नाही.